अनंत ब्रह्मांडाचे मालक आनंद परमात्मा शुद्ध लक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज आणि अज्ञान जीवाला सुज्ञान करून जीवाला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवणारे सद्गुरु महाराज यांच्या कृपा प्रसादाने आपल्या पवित्र अशा दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा दत्तबर्डी संस्थान श्री क्षेत्र दत्तबर्डी संस्थान आणि येथील मेन गाभाऱ्यामध्ये 41 किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेले भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आणि दुपारच्या सत्रातील श्री दत्त महाकथा कथा ही जीवनातील व्यथा संपवणारी आहे। या कथेमध्ये तुम्हाला विनोद ऐकायला मिळणार नाही। या कथेमध्ये तुम्हाला सासू सुनाची गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत। या कथेमध्ये कोणाची टिंगल ऐकायला तुम्हाला मिळणार नाही। अद्वैत असं ज्ञान स्वतः दत्त महाराजांनी राजा दलाधनाला जे सांगितलेले ज्ञान आहे विशेष असं परज्ञान 5 प्रकारचं ज्ञान सांगितले। शब्द सामान्य अपरोक्ष विशेष आणि परज्ञान वेदांत पिंडज्ञान वेदांत ज्ञान अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि 5वा परज्ञान। 5वा तो परज्ञान लखलखाट लखलाकाट तरीच होईल शेवट हृदय आठवा ओ गुरुदत्त नाही का। 5वा असं परज्ञान सांगितलेले आहे। अलीकडे 4 मुक्त्या सांगितल्यात वेदांत ज्ञानाने 4 वाणी सांगितल्यात 4 खाणी सांगितल्यात। प्रत्येक गोष्टी 4 सांगितल्यात। परज्ञानाने प्रत्येक गोष्टी 5 सांगितल्यात। वाचा 5 सांगितल्यात। परा पश्यंती मध्यमा वैकरी आणि 5वी अनिर्वाचा सांगितली। देवाला ऐकू येणारी वाचा कोणती आहे? देवाला ऐकू येणारी वाचा कोणती आहे? अनिर्वाचा। अनिर्वाचेनं केलेले जे स्मरण आहे हे स्मरण देवाला ऐकू येते म्हणे। गुरु महाराजांनी आपल्या कानात दिलेले जे मंत्र आहे ते मंत्र देवघरात बसून आपण लोकाला ऐकू यासारखं जपत असतो का? ते कोणाला ऐकू येते? फक्त स्वतःलाच नाही का, दुसऱ्याला ऐकू यासारखं नसते। ते स्वतःलाच नसून स्वतःचे अंश असणारे जे आनंद परमात्मा आहेत ना त्या आनंद परमात्मा पर्यंत अनिर्वाचेचं स्मरण ऐकू येते। ही 5वी अनिर्वाचा। 4 मुक्त्या सांगितल्यात। सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता। परशास्त्र सांगतंय 4 मुक्त्या झाल्यावर सुद्धा आणखीन जीव जन्माला येते। मी बरेच वेळा 2-3 वेळा तुम्हाला प्रमाण पुरावा सांगून गेलोय। बोधशक्ती देवोनिया जीवाशी अधिकार आत्मया उद्भरुणी त्यासी नेसी पैल पार मायामळ क्षाळूनिया जीव गेली शुभ्राकार जैसा होता तैसा गेला
हाची पर उपकार नाही परतोनी येना जीव नित्य मुक्त झाला जीवाचे जीवपण गेले जीव शैव पदी राहिला स्वामी 84 हिंडता श्रम मजला झाला दौलत भारती मने चरणी जागा देई मजला आरती गुरु पूजा जन्मा मरण दूर करी ओझा अक्षय गुरु राजा अवतार जीव काजा आरती गुरु पूजा जन्मा मरण दूर करी ओझा अक्षय जीव काजा गुरु महाराजांच्या आरतीमध्ये खूप सुंदर सांगितले म्हणून परज्ञानी टिपणातल्या आरत्या पाहत जावं आपण काय करायला लागलो आपल्याला फक्त कसं म्हणजे ते कॅम्प्युटर युग असल्यामुळं नूडल्स खाऊन जसं पोट भरून घ्यायलेत की नाही माणसं नूडल्स खाऊन जसे मैदाच्या पिठाचे नूडल्स खाऊन जसे पोट भरून घ्यायले तसंच आपला परमार्थ सुद्धा पोचट झालाय कसा झालाय पोचट झालाय आपले भजन म्हणजे काय कसे असतात आपले भजन जंगलातलं पाखरू उडते भुर्रू भुरू अनुसयेचा बाळताना काय महाराज याच्यातून काय मर्म काय निघणार आहे याच्यात भजन भारदस्त असले पाहिजेत परशास्त्राचं मर्म त्या भजनात असलं पाहिजे नाही का आपल्या भजनानं काहीतरी देवाला आपली कळवळ आली पाहिजे लेकरू ओरडल्यावर मायला कळवळ येते की नाही लेकराची तसं आम्ही सुद्धा भजन गायल्याच्या नंतर आमच्या भजनानं त्या देवाला आमची कळवळ आली पाहिजे एक भजन सांगून जातो महाराज बापूजी महाराजांचं भजन आहे जीव हा झाला माझा वारा भेट सख्या द्यावो दिगांबरा भेट सख्या द्यावो दिगांबरा जीव हा झाला माझा वारा जीव हा झाला माझा वारा भेट सख्या द्यावो दिगंबरा भेट सख्या द्यावो दिगंबरा तुझी माझी पूर्वीची संगत पूर्वीची संगत आविध्येने केला मज घात आविध्येने केला माझा घात फुलोनी गेलो या संसारा फुलोनी गेलो या संसारा भेट सख्या द्यावो दिगंबरा भेट सख्या द्यावो दिगंबरा भेट सख्या द्यावो दिगंबरा येईल की नाही महाराज कळवळा त्या देवाला सत्य वाटते सकळ परी जाता नाही वेळ नाशिवंत आहे सर्व पसारा भेट सख्या द्याऊ दिगांबरा एक तर सुंदर अशी विनंती आहे महाराज बालक जैशी माती विन तैसा झालो तुझं विन नाही का केविलवाणी कितीतरी पाहू तुला नाही का आणखी नाही पुढे जाऊन सांगतात महाराज प्राण उरला डोळी आत वृद्धपण आहे जाऊ पाहत जीव गेल्यावर कसा पाहू तुला देवा दत्ता भेट मला
या अशा भजनानं महाराज देवाला कळवळा येत असते, आपली कणवळा येते त्या देवाला. बरं असो, परशास्त्रानं भरलेले जे भजन आहेत, जे आरती आहेत, आपल्या भूपाळ्यामध्ये खूप सुंदर परज्ञान भरलेले आहे. जन्म नव्हता चौशून्यासी, कैशी रचना ब्रह्मांडासी, तेज प्रकाश नाही शशी नाही, प्रमाण बोलाया. नाही का? मायेमध्ये बुलला जीव, म्हणून अवतरले देव. आत्री नंदन म्हणती सर्व, परंतु नेणती मूळ वार्ता. मूळ वार्ता बोलू कैसी, अगम्य अतर्क चौगासी. सहाजणी झाल्या पिशी, काय पाडा 18चा. असं सुंदर परज्ञान लोपलेले आहे महाराज. दहाव्यामध्ये विनंतीमध्ये आमच्या गुरु महाराजांना सांगितलेले, एका विनंतीमध्ये खूप सुंदर असं सांगितलेले जीवाबद्दल. जीव कसं होतं येत असताना, जीव होता शुभ्र निर्मळ, मायेने लाविलाय मळ. दूर करावो अज्ञान दशा, पुरवावी दिनाची आशा. माझी विनंती ओ जगदीशा, पुरवावी दिनाची आशा. जीव होता पर्वता तुल्य, हा जीव होता स्वतः सिद्ध, मायेने केलाय बद्ध. तोडा तोडा ओ बवफासा, पुरवावी दिनाची आशा. जीव होता पर्वता तुल्य, मायेने केले तानुल्य. येई निरालंबीच्या रैवाशा, पुरवावी दिनाची आशा. माझी विनंती ओ जगदीशा, पुरवावी दिनाची आशा. म्हणून त्या गुरु महाराजाच्या आरतीमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे. गुरु महाराज काय करतात म्हण, बीज मंत्र देवोनिया कथिये शिवो ज्ञान, भक्तीसी लावोनिया त्यासी देसी पूर्ण ज्ञान. उदार कृपा तुझी सहज होय मोक्ष देन, आरती गुरु पूजा जन्म मरण दूर करी होता. बोध शक्ती देवोनिया जीवाशी अधिकार, आत्मया उद्धरोनी त्यासी नेसी पहिलं पार. माया मळक्षाळोनिया जीव केले शुभ्राकार, जैसा होता तैसा केला हाची पर उपकार. नाही परतोनी येन जीव नित्य मुक्त झाला. पाचवी कोणती मुक्ती आहे? पाचव्या मुक्तीचं नाव काय? नित्यमुक्ती. कोणती मुक्ती आहे? नित्यमुक्ती. किंवा दुसरं नाव सांगितलेलं आहे त्याला, जीवनमुक्ती. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही. त्या मुक्तीचं नाव काय? जीवनमुक्ती. आणि ते जीवनमुक्ती आहे कुठं? महाराज खूप सुंदर सांगतात, सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त भावे. सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त भावे. सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे. सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे. श्री दत्त भेटावे जीवन, श्री दत्त भेटावे जीवन. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे जीवन, श्री दत्त भेटावे जीवन. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. जीवनमुक्त नावाची मुक्ती बाळानंद स्वामी सांगतात. कुठं आहे? सह्याद्रीला आहे. म्हणूनच महाराज त्या सह्याद्री पर्वतावरती आजही
सकळ ब्रह्मांडाच्या दैवता धावती. रामविजयाच्या 13व्या अध्यायामध्ये ह्या ओव्या आलेल्या आहेत. अवतार उदंड होती सवे चिविलया जाती, तैसी नवी अवधूत मूर्ती नास कल्पांती असेना. अद्यापि सह्याद्री पर्वती देवाची भार उतरती, सकळ ब्रह्मांडाच्या दैवता धावती अवधूत मूर्ती पावया. घेता दत्ताचे दर्शन मग दैवताशी सामर्थ चढी पूर्ण, मग होती तराशी प्रसन्न वरदान द्यावया. ओव्या लक्षात आले असतील तुमच्या, तरी पण ओवीचं सहजपणे भावार्थ असा आहे. बरेच अवतार येतात आणि आपले काम झाले की निघून जातात. आपण सर्वजण कशासाठी आलो? कशासाठी आलो? कार्यक्रमासाठी आलो. इथं दत्तवर्डीवर कशासाठी आलो? कार्यक्रमासाठी आलो. हे कार्यक्रम झाल्यावर आपापल्या गावाकडे जावं लागतं की नाही? काही इथं राहू देतील बापू? जावं लागते. मग इथं राहणार कोण आहेत? मूळचे बापूच आहे की नाही? तसं अवतार बरेच येतात आणि त्यांचे त्याचे काम झाल्याच्या नंतर आपापले काम करून निघून जातात. अक्षय असं अवतार जर कोणता असेल तर ते दत्त महाराजांचा अवतार आहे. म्हणूनच एका ठिकाणी ज्ञानोबा रायांनी सुद्धा सांगितले, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, तो मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, त्याने सांडिली माया. पा हे अवतार कसा आहे? मायेचं वेगळं आहे. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मजा ज्ञाना के विकळे. त्याने सांडिली माया त्याजिली कांता काया. पहा त्या अवतार कसा आहे? कायाही नाही कांताही नाही. कांताही सोबत नाही आणि कायाही सोबत नाही. बरेच काही लोक दत्त महाराजाच्या सोबत, त्रिमुखी दत्ताच्या सोबत अनघा नावाच्या स्त्रीचं फोटो लावून, फोटो तयार झालेले ते बरेच व्हायरल व्हायला लागले आणि त्याचं व्रत सुद्धा चालू आहे, अनघा लक्ष्मीचं व्रत म्हणून. लक्षात ठेवा मंडळी, ब्रह्मा विष्णू महेश स्वर देत जा. होय, ब्रह्मा विष्णू महेश. आता काल तुम्ही चरित्रेत ऐकलात, हे अत्र ऋषी अनुसया मातेंचे बाळ म्हणून आम्हाला कलियुगात ओळखल्या जातील, त्रिमुखी दत्त म्हणून ओळखल्या जातील म्हणून त्यांनी सांगितलं कालच्या कथेमध्ये. त्यापूर्वी अनुसया मातेच्या करस्थळी जे 4 महिन्याचा चातुर्मास केलेले जे दत्त आहे, तो दत्त आमचा आहे. तो दत्त आनंद दत्त आहे. तो दत्त अविनाश दत्त आहे. त्या दत्ताला क्षय नाही. तो दत्त मायेच्या वेगळा आहे. काया नाही माया नाही, रूप नाही रे का, काया नाही माया, रूप नाही रे का. काया नाही माया, रूप नाही रेखा. काया नाही माया, रूप नाही रेखा. काया नाही माया, रूप नाही रेखा. काया नाही माया, रूप नाही रेखा.
सुखा लुटलासी काय अच्युतानंद देखा का भसारा अच्युतानंद देखा स्वप्नाची सुखा लुटलासी काय स्वप्नाची सुखे लुटलासी काय काय सांगितलं आता प्रमाण काया नाही माया रूप नाही रेखा ते दत्त कसा आहे अच्युत आनंद देखा का भजाना अच्युत अमळ सिद्ध प्रभू तो कसा आहे अच्युत आहे अमळ आहे सिद्ध आहे का हा 84 सिद्धाचा तो सिद्ध आहे आणखी नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं असेल तर महाराज राजा दलादन दत्त महाराजाला सांगतात मी कोणाचं स्मरण करतो रूपरेखा नाही ज्याला हा आनंदमुळ बीज जाण अंतरी मी करीतो तयाची ध्यान नाम रूपातीत खून तया नाव आनंद रूपरेखा नाही ज्याला अरूप स्वयंबची देखिला नित्यांत अद्वैत शोभला काय कैसा कळेना ऐसा वर्णिला आनंद तो निशब्दा परता अगाध त्याचा लागला मज छंद सत्य सत्य दलादना राजा दलादनाला दत्त महाराज काय सांगतात हा आणि त्या आनंदाची जे वार्ता घेऊन आमच्यापर्यंत आलेले ते दत्त आहेत आमचे ज्ञान भक्ती वैराग्याची शिदोरी घेऊन आलेले ते दत्त आहेत आमचे ज्ञान भक्ती वैराग्य संगी घेऊन आले अवधूता धाव पावलव करी भेट द्या कैवल्य दाता गणा आदि गणपती गणेशा तुला नमो सद्गुरु दत्ता गणा आदि गणपती गणेशा तुला नमो सद्गुरु दत्ता धाव पावलव करी भेट द्या कैवल्य दाता धाव पावलव करी भेट द्या कैवल्य दाता तो कसा आहे महाराज गणाच्या आधीचा आहे गणा आदि गणपती गणा आदि गणपती गणेशा तुला नमो सद्गुरु दत्ता तो गणाच्या आधीचा आहे तो कधीचा आहे गणाच्या आधीचा आहे हा गणपती कोणाचा चिरंजीव आहे शंभू महादेव उमाशंकराचा आहे मग उमाशंकराच्या लग्नामध्ये तुमच्या लग्नामध्ये गणपतीची तुम्ही पूजा केली की नाही केली का सांगा किंवा माय माझं झालं नाही म्हणून विचारलं केली का हा त्याच्याही लग्नामध्ये गणपतीची पूजा झाली असेल ना नाही का एका ठिकाणी एका कविकारानं सांगितलं महादेवाच्या लग्नात जे गण पुंजला होता तो गण म्हणजे आदिगण आहे तो गण कोणता आहे कोणता गण आहे हा महापूजेवर भजन म्हणणारे मंडळी थोडस लक्षपूर्वक ऐका हा या मधात मी कुठंतरी वेगळेच गण ऐकले आधी मन घ्यावा हाती मग पुंजावा गणपती मन इंद्रियाचा हे सुद्धा त्या महापूजेवर म्हणालेत लोक नाही आधी गणानंद शरण तुझ्या चरणा आधी गणानंद
शरण तुझ्या चरणाला उपनिषद तुझे गुण गाते उपनिषद तुझे गुण गाते वेदाची खुंटली मती हो मती वेदांची खुंटली महती नकळे दयाला चरण तुझ्या चरणाला आधी गणानंद शरण तुझ्या चरणाला अधिगणानंद शरण तुझ्या चरणाला अधिगणानंद शरण तुझ्या चरणाला वर्णिता शास्त्र श्रमली 18 पुराण भांबावली नाही का सहस्त्रमुखी शेष शिनला शरण तुझ्या चरणाला तू सर्वा आदी अनादी सर्व राहाती तुझियामधी तू व्यापुनी निराळा शरण तुझ्या चरणाला तव नामे शीतल शंभू निशिदिनी ध्याती स्वयंभू तारी बापूजीला शरण तुझ्या चरणाला किंवा अधिगण घ्या ओळखून अधिगणाचा प्रकाश पडता मूळ माया बोलती मूळ मायापासून ती जाणावी प्रकृती ते प्रकृती जगी बोलती दोघी जणी असती त्या दोघीचा प्रकाश पडता चैतन्यावरती सत्य असत्य घ्या ओळखून अधिगण घ्या ओळखून अधिगण आणि तो जो गण आहे तो निराकार निर्गुण आहे तो जीवाचा पिता आहे त्या आनंद मालकानी ज्ञान भक्ती वैराग्याची या जीवाची कळवळा येऊन जीव पहिला आलेला आहे जीव कधी आलेला आहे जीव पहिला आलेला आहे आणि जीवाची दशा पाहून देव पुन्हा आलेले आहेत लक्षात आलं म्हणून सांगून जातो सर्वांनी एकदाच प्रेमानं भजन करा दिगंबरा दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा जय गुरुदत्ता दिगंबरा देवदत्ता दिगंबरा श्री गुरुदत्ता दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा 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 देवादत्ता दिगंबरा 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 देवादत्ता दिगंबरा 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 देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा देवादत्ता दिगंबरा